स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये। आज आपण बनवत आहोत ज्वारीच्या पिठाचे अप्पे। ज्वारीच्या पिठाचे अप्पे आपण सुद्धा बनवले असतील, पण मी याच्यामध्ये थोडा मेथीचा पण वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ते हे आणखी छान पौष्टिक बनले। आपण सुद्धा एकदा मेथी वापरून हे अप्पे माझ्या पद्धतीने बनवून बघा। मला खात्री आहे तुम्ही सर्व पुन्हा नक्की अशा पद्धतीचे अप्पे बनवाल। आणि सोबतच बनवत आहोत आपण छान अशी टेस्टी चटणी। ही चटणी तुम्हाला इडली आणि डोसा सोबत सुद्धा खाता येईल। एक मी आपल्याला तोडून दाखवते। खूप मस्त जाळीदार असे अप्पे हे बनतात आणि बनवायला अतिशय सोपे, बिघडायचा तर प्रश्नच नाही। तर आपण सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की अप्पे कसे झाले। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी ज्वारीचं पीठ, तुम्ही कपाने सुद्धा माप घेऊ शकता। तुम्हाला जर मेजरिंग कप वापरायचा असेल तर तो वापरा। अर्धी वाटी बारीक रवा, 2 टेबलस्पून किंवा पाव वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ। याला थोडंसं आधी मिक्स करून घ्यायचंय। यात टाकते मी अर्धी वाटी दही। त्याच वाटीने मी हे 1 वाटी पाणी घेतलं, पण एकदम एवढं पाणी मी टाकत नाही। आधी थोडं थोडं पाणी टाकून याला आपण मिक्स करून घ्यायचं। याला थोडंसं आपण आता घट्टसरच असं भिजवून ठेवायचे। मिक्स करून घेऊ याला व्यवस्थित। सर्व गाठी याच्या काढून टाकायच्या। पूर्ण 1 वाटी पाणी आणि वरून पुन्हा थोडंसं पाणी मला लागलं। पाणी थोडंसं कमी जास्त लागू शकतं, कारण रवा किती जुना आहे याच्यावर सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं। अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून ठेवायचे। याच्यावर आता झाकण ठेवून आपण थोड्या वेळासाठी हे मिश्रण एका साइडला झाकून ठेवू। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ। मिक्सर मध्ये घेत आहे मी 1 कप शेंगदाणे भाजलेले, अर्धा कप डाळ्या, थोडंसं अद्रक, 2 लसणाच्या पाकळ्या, कारण त्या खूप मोठ्या असल्यामुळे मी 2च घेतल्या, आणि 2 हिरव्या मिरच्या, त्या पण खूप तिखट आहेत, आणि थोडीशी कोथिंबीर। हे सर्व आता आपण यात घालायचं आणि याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचं। यात टाकते मी थोडंसं पाणी। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट पातळ करा चटणी। चवीनुसार मीठ। हे आता आपण मिक्सर मधून फिरवून घेऊ झाकण लावून। तयार केलेल्या चटणीमध्ये आता आपण हा तडका टाकून देऊ। यात घेतला आहे मी जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि डाळवं। तयार झाली आपली चटणी। यात तुम्ही हवं तर थोडंसं साखर आणि लिंबू सुद्धा टाकू शकता, पण अशी सुद्धा ही चटणी खूप छान टेस्टी लागते। हे जे मिश्रण मी तयार केलं होतं हे मी थोडं दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलं, कारण मला असं वाटलं की आता हे बाउल छोटं पडू शकते, त्याच्यामुळे आता याला काय करायचं, आपण थोडंसं व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया। पाणी जर आपण लागलं तर टाकू। यात टाकते मी आता ही 1 वाटी मेथी, फ्रेश ताजी मेथी धुवून चिरून घेतली मी। बाकी इतर भाज्या वापरून आपण अप्पे वगैरे नेहमीच बनवले असतील, पण मेथी टाकून सुद्धा बनवून बघा, खूप छान लागतात। आणि मुलांना तर कळत सुद्धा नाही की यात मेथी आहे म्हणून। 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, हा आहे हिरवी मिरचीचा ठेचा, 3 लसणच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अद्रक मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं, ते आता आपण यात टाकायचं। थोडीशी कोथिंबीर चिरलेली। यात तुम्ही टोमॅटोचा सुद्धा वापर करू शकता, पण मी टोमॅटो नाही वापरत आहे। आवडत असेल तर नक्की टाका। आपण याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यात टाकते मी आता थोडासा खायचा सोडा, अर्धा टीस्पून नाही, अर्धा टीस्पूनला सुद्धा कमी टाकायचा, अगदी थोडा। सोड्याच्या ऐवजी इनो सॅशे सुद्धा वापरू शकता। यात घालायचं आता आपण अगदी थोडंसं तेल, आणि या सोड्यावर मी घालते थोडंसं पाणी। आता हे बॅटर परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि सोडा टाकल्यानंतर मात्र आपण लगेच अप्पे बनवायला घ्यायचे।
अप्पे पात्राला सगळीकडनं तेल व्यवस्थित लावून घ्या। यात आता आपण बॅटर घालू। याच्यावर आता थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे हे छान फुलतात। 2 मिनिट झाले, आता आपण थोडंसं झाकण काढून घेऊ। त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं, हवं असल्यास ब्रशने सुद्धा लावू शकता। अगदी थोडं थोडं तेल टाकूया आपण। याला आता आपण उलट करू शकतो। मधले करायचे, कारण मधल्या याला कसं जास्त शेकल्या जातात ते, त्याच्यामुळे आधी मधले करायचे, नंतर मग साईडचे करायचे परत। बघू शकाल आपण किती मस्त अगदी हिरवा कलर आला मेथीमुळे। असं जर आपण मुलांना मेथी खायला दिली तर मुलं मेथी कधी खाणार नाही, पण या पद्धतीने तुम्ही जर अप्पे बनवून दिले तर मुलं अगदी आवडीने खातील। याला आता दुसऱ्या बाजूने सुद्धा होऊ द्या। याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया। आता हे दोन्ही बाजूने छान झाले, याला आता आपण काढून घ्यायचं। जवळून दाखवते मी, किती मस्त झालाय। तयार झाले आपले सर्व अप्पे। एवढे आणि परत इतकेच बनले। आपण सुद्धा नक्की बनवून बघा, खूप छान टेस्टी आणि पौष्टिक अप्पे। पुन्हा भेटूया अशाच एक छानशा नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।